मित्रों, टाइगर अभी जिंदा है, कभी पीछे नहीं हटता। अगर एक बार जो खेल शुरू करता है खत्म भी वही करता है। नक्कीच मित्रांनो, जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि सरकारला थेट आता परत एकदा इशारा दिलेला आहे। आणि नक्कीच या माध्यमातून खरं सांगायचं झालं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्याला मात्र नक्कीच आता एकदा घाम फुटणार आहे। कारण की जरांगे पाटील यांनी असल्या काही घोषणा आता थेट अंतरवली सराटी येथून दिलेल्या आहे, जी काही त्यांची दिनांक 29 जुलै 2026 रोजी अंतरवली साराटीतून एक महत्त्वपूर्ण अशी बैठक संपन्न झाली। त्या माध्यमातून त्यांनी सरकारला आता अंतिम चेतावणी दिली आणि अंतिम इशारा दिलेला आहे, जर कधी आमच्या मागण्या तुम्ही मान्य केल्या नाही आणि जे काही तुम्ही आश्वासन दिले होते ते तत्काळ पूर्ण नाही केले तर मग मात्र आता एकतर मी जाणार किंवा तुम्हाला घेऊन जाईल, असा इशारा थेट मराठा संघर्ष योद्धा मनोज पाटील जरांगे यांनी इथे दिलाय। नमस्कार मित्रांनो, मी योगेश पाबळे स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। खरं तर मराठ्यांचं काळीज आणि मराठा संघर्ष योद्धा मनोज पाटील जरांगे हे परत एकदा आता ग्राउंडवरती येऊ लागले आहे। कशासाठी येऊ लागले, काय येऊ लागले, सविस्तर संपूर्ण माहिती एवढ्याच्या माध्यमातून आपण इथे जाणून घेणार आहोत। त्यांनी मागील काही दिवसापूर्वी जे एक घोषणा केली होती की दिनांक 29 जुलै रोजी जे अंतरवली सारटीमध्ये एक महत्त्वपूर्ण अशी बैठक आता पुढील सर्व काही नियोजनासाठी ते पार पाडणार आहे, संपन्न करणार आहे। आणि याच्या संदर्भातील त्यांची महत्त्वपूर्ण अशी प्रेस कॉन्फरन्स, पत्रकार परिषद अंतरवली सराटीमध्ये ते संपन्न झाली। आणि तिथून जे आहे की बोलत असताना जरांगे पाटील यांनी त्या आंदोलनाचा थेट इशारा आता मुख्यमंत्र्यांना दिलेला आहे। आणि असला काही इशारा दिलेला आहे, जर कधी तुम्ही ऐकला तर तुम्ही म्हणसाल की नक्कीच वा, जरांगे पाटील नक्कीच तुमच्यात जी धमक आहे ती कोणातच नाही। कारण की जरांगे पाटील हे ज्यावेळेस एखादं काम हाती घेते मग मात्र ते सोडत नाही। म्हणजे खरं तर जाणून घ्यायचं म्हटलं तर खरंच जरांगे पाटील यांच्या या मागण्यांमध्ये आणि या त्या आंदोलनामध्ये खरंच काही तथ्य आहे का, हे देखील जाणून घेणं खरंच महत्त्वाचं आहे। कारण की गेल्या कित्येकदा आपण बघत आलो आहे की जरांगे पाटील हे डॅमेज देखील बऱ्याचदा इथे झाले आहे। आणि खरं तर जे काही आंदोलन पाहिल्यासारखं होत होतं, जे जरांगे पाटलांना सपोर्ट पाहिल्यासारखा होत होता, तो आता मिळत नाही असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे। परंतु विचार केला तर मराठा समाज आजही त्यांच्या मागे लाखोंच्या संख्येने उभा आहे। याचं काय कारण? तर याचं मात्र एकच कारण आहे की जरांगे पाटील हे आजपर्यंत कोणत्याच नेत्याला किंवा कोणत्याच नेत्यापुढे मॅनेज होताना आपल्याला दिसले नाही, कोणत्याच राजकीय पक्षामध्ये ते जाताना आपल्याला दिसले नाही। हे एकमेव मुख्य कारण याला आपण म्हणू शकतो। आता नेमकं मनोज पाटील जरांगे यांनी अंतरवली सराटी येथून जे आहे की काय त्या घोषणाबाजी केलेलं आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे, ते तुम्हाला थोडक्यात सांगू शकतो। तर सर्वतः त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक विनंती केलेली आहे की मुख्यमंत्री साहेब, तुम्ही जे काही आमचं मुंबई येथे आंदोलन झालं होतं, उपोषण झालं होतं, जे काही सर्व मुंबई आम्ही मराठ्यांनी जाम केली होती आणि याच्यातून तुम्ही आम्हाला जे काही आश्वासन दिलं होते ते मात्र अद्याप पूर्ण झालेलं नाही, सर्वतः ते पूर्ण करा। आता त्याच्यामध्ये काय काय आश्वासन दिले होते, काय काय अपूर्ण आहे ते थोडक्यात सांगू शकतो। त्यांच्या मुख्य मागण्या काय जरांगे पाटील त्यांची सर्वात आणि मेन आणि महत्त्वाची जे मुख्य मागणी, महाराष्ट्रातील तब्बल 58 लाख कुणबी नोंदी, जे काही कुणबी सर्टिफिकेट आहे जे निघालेले आहे, जे पूर्ण जे काही जुने दस्तऐवज आहे त्याच्या माध्यमातून, तर त्याच्या माध्यमातून अजूनही लाखो विद्यार्थ्यांना, लाखो मराठ्यांच्या पोरांना ते कुणबी सर्टिफिकेट तिथे मिळालं नाही असं त्यांचं म्हणणं आहे। तर ते लवकरात लवकर तात्काळ त्याच्या संदर्भातील जी काही समिती स्थापन झाली त्या माध्यमातून ते कुणबी सर्टिफिकेट वाटप करा, ही त्यांची मुख्य आणि मेन मागणी। त्याचबरोबर त्यांची दुसरी जी महत्त्वाची मुख्य मागणी ती म्हणजे हैदराबाद गॅझेटियर। नक्कीच मित्रांनो, हैदराबाद गॅझेटियर जे शिंदे समितीच्या माध्यमातून हे चालू करण्यात आलं होतं ते बंद पडलेलं असं त्यांचं म्हणणं आहे। आणि आश्वासन मुख्यमंत्र्यांनी मुंबई येथे दिलेलं होतं की हैदराबाद गॅझेट देखील चालू करू, कारण की हैदराबाद गॅझेट म्हणजे कुणबी प्रमाणपत्रांचा एक खजानाच आहे। कारण की हैदराबाद गॅझेट हे निजामांच्या काळात चालू करण्यात आलेलं गॅझेट होतं। याच्या संदर्भात जास्त डीपमध्ये सखोल आपण माहिती घेणार नाही, कारण की ज्यावेळेस निजामांचं आपल्या भारतावरती राज्य होतं, महाराष्ट्रावरती अधिपत्य होतं, ज्यावेळेस मुघलीय सल्तनत छत्रपती शिवरायांच्या कालखंडात होती, त्यावेळेसपासून निजामांचं गॅझेट हैदराबाद गॅझेटमध्ये टोटल जे काही कुणबी लोक होते त्यांच्या नोंदी करून ठेवण्यात आले। तर त्याच्या माध्यमातून लाखो लोकांच्या नोंदी, मात्र याच्यात हे लाखो विद्यार्थ्यांच्या किंवा लाखो लोकांच्या, म्हणून त्यांचं म्हणणं की हैदराबाद गॅझेट जे बंद पडलेले ते मात्र चालू करा याच्या संदर्भात। त्याचबरोबर सातारा संस्थान गॅझेटियर हे देखील चालू करा। सातारा येथील एक संस्थान गॅझेटियर आहे, ते खूप जुनं गॅझेट आहे, ते देखील बंद पडलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं तर ते अद्याप चालू झालं नाही असं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे, ते देखील चालू करा। त्याचबरोबर 2023 मध्ये जे काही आंदोलन अंतरवली सराटीमध्ये ते झालेलं होतं आणि त्या आंदोलनातून जेवढे पण काही गुन्हे दाखल करण्यात आले होते आंदोलनकर्त्यावरती, गोरगरीब आंदोलनकर्त्यावरती, तर जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे की यांनी आश्वासन दिलं होतं की ते गुन्हे आम्ही मागे घेणार आहे, सर्व काही त्याची आम्ही परत रिचेकिंग करणार आहे, सर्व काही फायरचं ते सर्व काही, तर ते अद्यापही काहीही झाले नाही। त्या फाईली जसे त्याच्या गंज खाती ते पडलेलं आहे।
मात्र ते गुन्हे मागे घ्या ही त्यांची एक परत एकदा त्याच्यामध्ये मुख्य मागणी आहे. आणि जरांगे पाटील यांनी याच्या व्यतिरिक्त देखील आता मराठा समाजातील लोकांसाठी किंवा एकंदरीत संपूर्ण मराठा समाजाला खूप मोठा मेसेज दिला आहे. तो मेसेज म्हणजे असा की दिनांक येत्या लगभग एका महिन्यापूर्वी, कारण की जरांगे पाटील यांनी सरकारला एका महिन्याची अवधी अद्याप इथे दिलेली आहे, ती म्हणजे दिनांक 29 ऑगस्ट 2026. इथपर्यंत जर कधी तुम्ही हे सर्व काही राहिलेले रखडलेले काम आहे, हैदराबाद गॅझेटेड असेल, सातारा संस्थान गॅझेटेड असेल, इतर सर्व काही विविध कुणबी प्रमाणपत्र वगैरे वगैरे वगैरे, तर हे जर कधी पूर्ण केलं तर मग मात्र आम्ही पुढची आंदोलनाची दिशा ठरवणार नाही. अन्यथा दिनांक 29 ऑगस्ट 2026 पासून आम्ही परत एकदा शेवटचं हे आंदोलन माझं असणार आहे. त्याच्यात जरांगे पाटील यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना एक मोठी घोषणा त्यांच्या संदर्भातील त्यांना संबोधित केलेली आहे. ती एक तर तुम्हीच असाल किंवा एक तर मी जाईल अशी त्यांनी घोषणा केली. आणि मराठा समाजाला एकंदरीत अखंड सकल मराठा समाजाला त्यांनी एक मेसेज दिलेला आहे की जर कधी शेतातील सर्व काही कामाचे दिवस असले तरी आपल्याला परत एकदा एकी मराठींची दाखवायची. याच्यासाठी प्रत्येक घरातून किमान एक का होईना व्यक्ती, तुमच्या घरातून तुमच्या फॅमिली मेंबर्समधून एक का होईना एक व्यक्ती इथे आंदोलनाला हजर असायलाच पाहिजेत. याच्यामधून लाखो आंदोलनकर्ते इथे गोळा होतील आणि परत एकदा आपण सरकारला खूप मोठा घाम पडू, असं जरांगे पाटील यांनी सकल मराठा समाजाला एक मोठा मेसेज दिलेला आहे. किंवा म्हणूनच मित्रांनो, मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं की परत एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्याला खूप मोठा घाम इथे फुटणार आहे. आणि जे सुरुवातीला म्हटलं होतं खरंच याच्यात काही तथ्य आहे काय सर्व काही मागण्यामध्ये, तर नक्कीच मित्रांनो 101% याच्यामध्ये तथ्य आहे. जर कधी एकंदरीत टेक्निकल पद्धतीने जाणून घ्यायचं म्हटलं तर 100% तथ्य याच्यामध्ये नक्कीच फायदा इथे आहे. कारण की सर्व काही आश्वासन दिलेले होते ते बंद पडले असं मी तरी पाहिलं आणि जे काही मी बघितलं याच्या माध्यमातून. याच्या व्यतिरिक्त जे सर्व काही राय असते, तुम्हाला काय वाटतं खरंच या आंदोलनामध्ये काही तथ्य आहे का? तुमचा सपोर्ट जरांगे पाटील यांना असणार आहे का? येत्या काळात तुम्ही मराठा समाज येता की नाही आणि तुमचा सपोर्ट असणार की नाही, एक कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता. आणि पुढली महत्त्वपूर्ण अपडेट्स बघण्यासाठी आपल्या चॅनल म्हणता नक्कीच सबस्क्राईब तुम्ही ते करू शकता. खूप खूप धन्यवाद. जय शिवराय.